आमच्या माहितीनुसार बोलायचं जर ठरलं तर कुठं उद्रेक होईल का, कुठं जाळपोळ होईल का, याची जबाबदारी कोण घेणार, असा जर आम्हाला प्रश्न असेल तर मान्य न्यायालयाने सरकारला पण तो विचारलेला असणार आहे 100%. कारण आम्ही उद्रेक जाळपोळ मराठी करतच नाही आहेत. आमचं आंदोलन शांततेत, ही जबाबदारी आमची, आम्ही शांततेत करतो. कोणी कुठं पेटविल काही करेन त्यालाची जबाबदारी आमची नाही, ती सरकारची. आणि सरकारने अधिसूचना काढली तर सरकारने त्याची अंमलबजावणी करावी, सरकारने त्याची अंमलबजावणी करावी. आम्ही शांततेतच नाही, कोणतंच आंदोलन करत नाहीत. मान्य न्यायालयाला आमचा शब्द आहे, आम्ही कोणतंच आंदोलन करत नाहीत. आम्ही जी अधिसूचना सरकारनं काढली, मान्य न्यायालयाने त्यांना निर्देश द्यावेत की ते तुम्ही अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी द्या. कारण इथं सरकार आणखीन अस्तित्वात आहे. या राज्यात विधानसभा अस्तित्वात आहे, विधान परिषद अस्तित्वात आहे, राज्यपालांचं राज्यपाल पद अस्तित्वात आहे. इथं विधानसभेच्या पटलावरती विधानसभेच्या अध्यक्षांचं पदही अस्तित्वात आहे. इथं जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांचं पदही अस्तित्वात आहे. आणि इथं सरकारसुद्धा अस्तित्वात. त्यामुळे राज्यात ज्यावेळेस जनता एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी ज्वलंत आंदोलन उचलती, उठाव होतो, त्यावेळेस ती प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारची असते. आणि न्यायालयांच्या अंगावरती ढकलून देण्याची सरकारची काहीच गरज नाही. ही जबाबदारी सरकारनं घ्यायला पाहिजे. मान्य न्यायालयांच्या अंगावरती सरकार ढकलतंय की काय जबाबदारी, अशी यातून शंका येते. मग जनतेला न्याय कोण देणार? ही जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. आणि कुठं उद्रेक काय जाळपोळ झाला तर याला आम्ही जबाबदार नाही आहेत, आम्ही शांततेत करतोय. ती सरकारची जबाबदारी, कोण करतंय आणि काय करतंय की न्यायालयाने आम्हालाच अटी शर्ती घालावे. सरकारला सुद्धा त्यांनी सुनावलं पाहिजे की तुम्ही अधिसूचना काढली, तुम्ही जनता विठीस धरायला लागले, गोरगरीब जनता, तुम्ही त्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा. आमचा न्यायालयाला शब्द आहे, आम्ही सगळं राज्यातलं आंदोलनच बंद करून टाकतो. आमच्या सगळ्या स्वाऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेट घ्या, त्यांनी दिलेला शब्द आहे, आंतरवाली महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ, ते घ्या. आम्ही 1 घंट्याच्या आत आंदोलन आमचं मागं घेतो. माणुसकीचे नातं मराठ्यांना माहिती आहे. मराठी सामाजिक तेढ कधी निर्माण होऊ देत नाही, पण त्याच्या हक्कापासून कधी हटत नाही. सगळ्या स्वाऱ्यांच्या अंमलबजावणीपासून 1 इंच सुद्धा आम्ही हटणार नाही. मग काय जे व्हायचं असेल ते होईल शांततेत. आता आम्ही रास्ता रोको ठेवले होते 24 ते लगातार कायमस्वरूपी अंमलबजावणी होईपर्यंत. आम्हाला समाजाचं थोडी काहीतरी अस्मिता वाटली. हे 10-15 लेटर येऊन पडले तिथं समाजाचे की आम्ही तुमच्या सोबत येत हमेशाच, आमचे थोडेसे अडीअडचणी, त्याच्यात मोठा भाऊ म्हणून समाजाने आम्हाला साथ द्यावी. समाजाने ठरवलं, समाज अडवणारच नाही आहे. चर्मकार बांधवाचा असो, बंजारा बांधवांचा असो, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा असो, विद्यार्थिनींना काही मराठ्यांच्या आंदोलनाची भीती नाही आहे. त्यांनी बोलून दाखवलं आहे आम्हाला, मराठ्यांच्या आंदोलनाची भीती नाही आहे. इतर समाजाच्याही मुली आल्या होत्या, मराठ्यांच्या पण आल्या होत्या. त्यांनी सांगितलं ती भीती नाही, पण काही लोक त्याच्या रास्ता रोकोच अडून जाळपोळ करतील, मग आम्हाला जायला उशीर होईल का, असं होईल का. कारण ती लेकीबाळी बिचारे भीत असतात. म्हणून मराठा समाजच आम्हीच शाण्याची भूमिका हे राज्य चालवण्यासाठी घेतोय की 24 तारखेचा रास्ता रोको होणार, 11 ते 1 होईल, 1च्या नंतर त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात होईल. गावागावात आणि शहरात धरणे आंदोलन सुरू होतील. आपण आपल्या ग्रामपंचायत समोर होतील किंवा मंदिरात ज्यांच्या ठिकाणानुसार तिथं होतील. रोज सकाळी जसं रास्ता रोको करून आपण सरकारला सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून निवेदन देणार होतो, तसं रोज सकाळी आपण 9 ते 10च्या दरम्यान सगळ्या स्वाऱ्यांची आपल्या ग्रामपंचायत समोरून म्हणजे धरणे आंदोलनाच्या ठिकाणाहून देऊयात. तिथं स्वीकारायला, निवेदन स्वीकारायला शासनाचा माणूस येईल, कोणी काय ना त्याच्याजवळ निवेदन नाही आला तर रास्ता रोको, तिथून पुढे 10च्या नंतर पुन्हा रास्ता रोको होणार. मग त्याला जबाबदार सरकार आणि सरकारचे ते अधिकारी नाही आले म्हणून रास्ता रोको मग त्यांच्या चुकीमुळे होणार.